पावसाचे दिवस सुरू झाले हे माहित आहे, पण एवढे अचानक असं वाटलं नव्हतं. तयारी केलीच होती का बाहेर जाऊन काही चटर-पटर खायचं तर का पाण्यात तर एवढा जल्लोष, जोरदार पाणी आला का बाहेर निघू शकत नव्हते. मग का घरीच घेतले आपले आलू, कांदा, टमाटर, प्याज, थोडा साबुदाणा होता तोही टाकला आणि काहीतरी न्यू रेसिपी टाकू म्हणलं. कारण साबुदाण्यात कांदा तर हा जात नाही. म्हणून कांदा, मसाले जे जात नाही ते सर्व टाकून मग मी पकोडे बनवायला सुरुवात केली. पण तेही पकोडे काही बनत नव्हते. मग फायनली जोड-जोड करून कसे वडे, पकोडे अजून जे बनू शकते ते बनवले. ते बनवता-बनवता तिखटचा गोळा भेटला. ज्यांच्या पोटात जाईल त्याच्या पोटात तर पुरी बहाड येईल आणि दुसऱ्या दिवशी त्याचे काय हाल होईल हे त्यालाच कळेल. म्हणून तो गोळा साइडला काढला आणि मग वडे बनवले. वडे तूट-फूट झाले. फायनली 2 निघाले. मग का खाऊन स्वतःच टेस्टी केला. कांद्याचा टेस्ट वेगळा, साबुदाणा वेगळा, उपवासाचा तर नव्हताच. पण का बनला होता हे मलाच नाही माहीत. पण चांगलं होतं हे मनास लागते कारण स्वतः बनवलेलं आहे. राधे राधे.